गल्ल्यामध्ये तर अतिशय भयानक परिस्थिती या भागामध्ये आज आहे. तर आम्हाला प्रश्न पडतोय, आपण इथून मागे दिलेले नगरसेवक होते, या नगरसेवकांनी या भागामध्ये काय केलं, नेमकं कोणत्या मुद्द्यावर आज हे तुमच्या तोंडासमोर आज मत मागायला येतील. मित्रांनो, आतापर्यंत जे जातीपातीचं राजकारण झालं, त्या राजकारणाला आपण कुठेही बळी न पडता आमच्या येणाऱ्या 15 तारखेला या संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकामध्ये आपण आमच्या या सर्व 4 उमेदवारांना फिरोजभाई पटेल, आदरणीय विठ्ठलदादा काळे, नीताताई भगनोरे मॅडम आणि नीता बाळासाहेब गायकवाड या सर्वांना आपण घड्याळ या निशाणीवर बटन दाबून आपण प्रचंड बहुमताने विजय करावं आणि येणाऱ्या या सर्व उमेदवारांच्या वतीनं आमचे नेते फिरोजभाई पटेल यांना शहराचा महापौर होण्याचा मान आपण द्यावा, हे मी सर्वांच्या वतीनं मी त्यांना आज विनंती करतो. आणि आपले जे सर्व मतदार आहेत या सर्वांना एकच सांगतो की तुमचा भ्रमनिराश या ठिकाणी होणार नाही, कारण आम्ही पण गेल्या 20 वर्षापासून आमच्या सातारा देवळा भागामध्ये काम करतोय. अनेक मोठमोठे प्रश्न त्या ठिकाणी आम्ही मार्गी लावण्याचं काम केलंय. शिवाजीनगरचं रेल्वे गेट असेल, अनेक वेळा आंदोलन केलंय. पाण्यासाठी खूप मोठा जो प्रश्न होता आमचा, त्याच्यासाठी आम्ही खूप मोठं आंदोलन केलंय. आणि आदरणीय फिरोजभाई पटेल हे जिल्हा परिषद अध्यक्ष राहिल्यामुळे काम कसं करून घ्यायचं प्रशासनाचा त्यांना मोठा अनुभव आहे. त्यामुळं अनुभवी लोकांना आपण महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये पाठवावं आणि तुमच्या ज्या सर्व समस्या आहेत त्याला तिथं महानगरपालिकेमध्ये समस्या मांडण्यासाठी आपण पाठबळ द्यावं, मी तुम्हाला ही विनंती करतो. आणि 15 तारखेला आपण घड्याळ या चिन्हावर सर्वांना प्रचंड बहुमताने विजय करावं आणि त्यांना सभागृहात जाण्याचं संधी द्यावी ही विनंती करतो. धन्यवाद. सोयी सुविधा करणारा म्हणजे न ग र म्हणजे तुमच्या दारापर्यंत, तुमच्या घरापर्यंत रस्ते पुरवणारा म्हणजे न ग र. से म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जगत असताना दैनंदिन आयुष्यामध्ये 7 दिवस 365 दिवस, आठवड्याचे 7 दिवस असतील, 3 दिवसाला 24 तास असतील, तुमच्यासाठी सेवा करणारा म्हणजे से. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्वराज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा कुणी सांगितला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा कुणी सांगितला? महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितला. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा कुणी सांगितला? संत रहिमांनी सांगितला, संत कबीरांनी सांगितला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. कुणी सांगितलंय? सांगितलं ना. मग तुमच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून जनतेच्याच टाळूवरचं लोणी खाणारे हे भामटे रंगाविल्ला यांना आता तुम्ही सांगायचं की 9 वर्ष आमच्या डोळ्यामध्ये धूळच फेकली आहे. जनतेचाच पैसा, जनतेचे